कोर्टाची स्टे ऑर्डर म्हणजे महापालिकेची ढाल नव्हे, सराफ बाजारातील शेटे मार्केटची धोकादायक इमारत म्हणजे थेट प्रशासनाचा निष्काळजीपणा ठरतोय। कोर्टाची स्टे ऑर्डर म्हणजे महापालिका प्रशासनानं हात झटकून मोकळं होणं नाही। लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी कोणत्याही स्टे ऑर्डरमुळे थांबत नाही। पण सोलापूरच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या सराफ बाजारातील शेटे मार्केटबाबत महापालिका प्रशासनानं अक्षरशः डोळ्यावर पट्टी बांधल्याचं चित्र दिसत आहे। शेटे मार्केटमधील संबंधित इमारत ही अतिशय जीर्ण, धोकादायक आणि कधीही कोसळू शकणाऱ्या अवस्थेत असताना भिंतींना मोठमोठ्या भेगा, खांब कुजलेले, स्लॅब कमकुवत झाल्याच्या स्पष्ट खुणा दिसत असतानाही महापालिकेनं ठोस प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही। दररोज या इमारतीखालून शेकडो व्यापारी, ग्राहक, कारागीर आणि नागरिकांची ये-जा सुरू असते। दिवसभर गजबजलेला सराफ बाजार म्हणजे जणू अपघाताला खुलं आमंत्रणच होय। आता आपण कर सल्लागार बसवराज अळगुंडगी यांचं मत जाणून घेऊया। मागील खूप वर्षापासून इथं ह्या इमारतीजवळ येणं जाणं करणं, आम्ही लहानपणापासूनच इथं ये जा करतो। ही इमारत खूप धोकादायक झालेली आहे। जेणेकरून महानगरपालिकेला ही विनंती आहे की इथं लहान मुलं, व्यापारी, इथं त्याच्यानंतर इथं गिरायक, दुकानदारचे खूप लोक ये जा करत असते की ही इमारत खूप धोकादायक झालेली आहे। तरी महानगरपालिकेला ही कळकळीची विनंती आहे की हे लवकरात लवकर पाडून जीवितहानी होण्या अगोदर कारवाई करावी। आणि तसेच इथल्या लोकांना पण मी सांगतो की येणं जाणं करताना खूप जपून ये जा करावे। प्रशासनाकडून नेहमीप्रमाणे एकच कारण पुढं केलं जातं, कोर्टाचा स्टे आहे। पण कायदा स्पष्टपणे सांगतो ही सबब चालत नाही। कायद्यातील रेस इप्सा लोकिटर या तत्वानुसार घटना स्वतःच बोलते। इमारत कोसळली म्हणजे ती अचानक पडली असा युक्तिवाद न्यायालय मान्य करत नाही। इमारत कोसळणं हाच प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा प्रथमदर्शनी पुरावा ठरतो। याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा 1966 सालचा ऐतिहासिक निर्णय पहा। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ दिल्ली विरुद्ध सुभगवंती AIR 1966, सर्वोच्च न्यायालय 1750 यामध्ये अत्यंत स्पष्ट आहे की या निकालात न्यायालयानं ठामपणे सांगितलं आहे की इमारत कोसळली तर महापालिका प्रशासनानं आवश्यक ती काळजी घेतली नाही असं गृहीत धरलं जातं। धोकादायक इमारतीबाबत प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक उपाय न करणं म्हणजे थेट गंभीर निष्काळजीपणा, अर्थात ग्रॉस नेग्लिजन्स होय। अशावेळी दोष सिद्ध करण्याची जबाबदारी नागरिकांवर नसून महापालिका प्रशासनावरच येते। शेटे मार्केटबाबत तर तक्रारी, पाहणी अहवाल, धोकादायक असल्याच्या नोंदी आधीपासूनच अस्तित्वात असल्याची चर्चा आहे। तरीही जर महापालिका केवळ नोटिसा देऊन गप्प बसत असेल तर हा निष्काळजीपणा आणखी गंभीर ठरतो। महत्त्वाचं म्हणजे स्टे ऑर्डर असतानाही आपल्या सोलापूर महापालिकेकडं आपत्कालीन उपाययोजना करण्याचे अधिकार आहेतच की, कारण स्टे ऑर्डर फक्त पाडकामावर असते, लोकांचे प्राण वाचवण्यावर नव्हे। उद्या शेटे मार्केटमधील इमारत कोसळून जर कुणी जखमी झाला किंवा जीव गेला तर जुन्या भारतीय दंडविधान संहिता कलम 304A निष्काळजीपणामुळे मृत्यू, कलम 337, 338 तसंच महापालिका अधिनियमातील तरतुदींनुसार थेट फौजदारी जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर येऊ शकते। लोकांचं जीवन सुरक्षित ठेवणं हा संविधानाच्या कलम 21 अंतर्गत मूलभूत अधिकार आहे। तो अधिकार प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं हिरावला गेला तर केवळ चौकशी समित्या नेमून सुटका करून घेता येणार नाही। आज शेटे मार्केटमधील इमारत C1 वर्गवारीतील
अति धोकादायक इमारत म्हणून शिक्कामोर्तब केली आहे. उद्या अपघात होऊ शकतो आणि परवा फाईलवर कार्यवाही प्रस्तावित आहे असा शेरा मारला जाऊ शकतो. पण ही वेळ काढू कार्यपद्धती कायद्याला अजिबात मान्य नाही. स्टे ऑर्डर असो वा नसो, नागरिकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी अबाधित आहे. ती जबाबदारी पाळली नाही तर कायदा ठाम आहे. तो म्हणतो दोष महापालिका प्रशासनाचाच ठरतो. मंडळी, उद्या शेटे मार्केट धोक्याची घंटा पार्ट 4 मध्ये पाहूया. शेटे मार्केटमधील जुन्या भाडेकरूंची सांपत्तिक स्थिती. तोपर्यंत छोटासा ब्रेक.